रामराम मंडळी, सांगतो ऐका या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत। सालाबादप्रमाणे आजचा दिवस लय खास आहे। खास म्हणजे आपल्या भाषेत स्पेशल हो। तर या स्पेशल दिवसाची ही स्पेशल गोष्ट बरं का। देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2021-22 या वर्षासाठीचं बजेट आज संसदेत सादर केलं। बजेट म्हणजे पुढल्या वर्षात आपल्याला किती पैसे जादाचे खर्चावे लागणार आहेत आणि आपल्या आजूबाजूला कितीचा खर्च होणार आहे याचा हिशेब, यालाच आपण बजेट असं म्हणतात। हां, तर हा जे हिशोबाचं बजेट असतं ना, ते अर्थमंत्री सादर करतात। आता अर्थमंत्री कोण तेही समजून घेऊ। आपल्या घरीसुद्धा एक अर्थमंत्री असतात ज्यांच्याकडे सगळा हिशेब द्यायला लागतो। सेम तसंच आपल्या देशाला सुद्धा एक अर्थमंत्री असतात जे सगळ्या देशाचा आर्थिक हिशेब मांडत असतात। तर अर्थमंत्री सीतारामन यांनी देशाचं जे बजेट आहे ते आज सादर केलं आहे। या बजेटमध्ये आपल्यासाठी काय बाबा हा प्रश्न अनेकांना पडला असणार आहे। तो तसा तुम्हालाही पडला आहे, मलाही पडला आहे। तर असे हे सर्व प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडले असतील। मात्र टेन्शन घ्यायचं काही काम नाही आहे, चिंता तर अजिबात करायची गरज नाही आहे, कारण सांगतो ऐका। शेती म्हटलं की हा आपल्या एकदम काळजाच्या क्लोजचा मॅटर आहे। शेतीला काय दिलं हो सरकारनं ते जरा बघूया। शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू असं मोदी सरकारनं या अर्थसंकल्पात सांगितलंय। आता आतली गोष्ट सांगतो। मागल्या वेळेस पण सरकारनं असंच सांगितलं होतं, पण वास्तवात आपलं उत्पन्न किती वाढलं या विषयावर बोलायलाच नको। आम्ही शेतमालाची हमी भावानं खरेदी करतोय असंही सरकारकडनं वारंवार सांगण्यात येतं। आता समजा आपण कापूस किंवा सोयाबीनचं उत्पादन घेतलं तर आम्ही ते हमी भावानं खरेदी करतोय असं सरकार म्हणतं, पण हा हमी भाव खरंच योग्य दिला जातो का? तो येळेवर भेटतो का? हे सगळे प्रश्न आहेतच। याशिवाय 16.5 लाख कोटी रुपये शेती संबंधीच्या कामांसाठी शेतकऱ्यांना आम्ही देतोय कर्ज म्हणून असं सुद्धा सरकारनं म्हटलंय। या अर्थसंकल्प झाल्यानंतर सर्वच राजकीय व्यक्तींनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे। शेतकऱ्यांसाठी या बजेटमध्ये नेमकं काय आहे ते आपण जरा पाहूयात। कृषी पतपुरवठा करण्यासाठी 16,50,000 कोटींची घोषणा सरकारनं केली आहे। तर जलसिंचनासाठी 10,000 कोटी देऊ असं सरकारनं म्हटलंय। उत्पन्नाच्या 1.5 पट MSP देण्याचा प्रयत्न असणार असल्याचं यावेळी मोदी सरकारनं सांगितलं। तर शेतकऱ्यांकडून सरकारी खरेदीवर जोर देऊ असंही मोदी सरकारकडनं या अर्थसंकल्पात सांगण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न करू असं मागच्या अर्थसंकल्पात सुद्धा सरकारकडून सांगण्यात आलं होतं। याही अर्थसंकल्पात त्याचा पुनरुच्चार केला गेला आहे। APMC ॲग्रो इन्फ्रा फ्रंटच्या कक्षेत आणणार असं मोदी सरकारनं म्हटलंय। देशात 5 मोठे फिशिंग प्रकल्प आणणार असल्याचंही अर्थसंकल्पात सांगितलंय। येत्या काही महिन्यात रेशन कार्ड पोर्टेबिलिटी करू असंही अर्थसंकल्पात नमूद करण्यात आलंय। जमिनीची कागदपत्र आता डिजिटल होतील। हा पहिलाच असा अर्थसंकल्प होता जो संपूर्ण डिजिटल स्वरूपात मांडण्यात आला होता। 7 पाऱ्यावर सॅटेलाइट इमेज दिसतील असंही या अर्थसंकल्पात सांगण्यात आलंय। आणि दाव्यांचे बुडबुडे याच्याशिवाय या बजेटमध्ये काहीच नाही। आणि या पेपरलेस बजेटमुळे एक काम झालं, शेतकरी सुद्धा पेपरलेस झाला, कारण त्याच्या खिशातल्या ज्या नोटा होत्या त्या गायब झाल्या, राहिल्या तर चिल्लर खुळखुळा राहिलेला आहे। एवढंच या बजेटचं वर्णन करता येईल। बजेटप्रमाणेच शेतकरीही पेपरलेस झाल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी केली आहे। शेतकऱ्याच्या खिशात चिल्लरचा खुळखुळा उरला असल्याचं शेट्टी यांनी म्हटलंय। केंद्राचं बजेट शेतकऱ्यांसाठी निराशाजनक असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली। धान खरेदी, सिंचन योजनेसाठी नगण्य तरतूद केली गेल्याचंही पाटील म्हणालेत। सरकारनं नोटा छापण्याऐवजी आर्थिक परिस्थिती सुधारावी असा टोलाही रघुनाथदादा पाटील यांनी लगावलाय। जी उत्सुकता लागलेली होती की अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय असणार आहे। जे काही आपण कठीण वेळ गेलेला कोरोनामध्ये, या कोरोनाच्या काळामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा ठरलेला होता तो शेतकरी। हा शेतकरीचं कणा, पण या अर्थसंकल्पामध्ये या शेतकऱ्याला काय भरीव तरतूद मिळाली आहे का हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत रघुनाथदादा पाटील,
त्यांच्याकडून जाणून घ्या की दादांकडून की शेतकऱ्यांच्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये काय नेमकी तरतूद केलेली आहे ती. या अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधासाठी जी 40,000 कोटीची तरतूद आहे ही अत्यंत नगण्य आहे आणि त्याच्यात त्यांनी आकडाच दिलेला आहे की 1,54,00,000 शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. याचा अर्थ बाकीच्या शेतकऱ्यांच्यापर्यंत हे काही पोचणार नाही आहे. तर मुख्य मुद्दा आहे तो हे सर्व शेतकऱ्यांच्यासाठी सर्वसमावेशक असं असायला पाहिजे होतं आणि जो कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व औद्योगिक व्यवसाय संबंध कामगार कारखाने सगळे आता बंद पडलेल्या अवस्थेमध्ये होते. अशा काळामध्ये हा जो काही शेती क्षेत्राने जो अर्थव्यवस्थेचा डोलारा सावरून नेला -29 पर्यंत गेली ही संबंध अर्थव्यवस्था आणि त्या काळामध्ये आम्ही काही प्लसमध्ये राहिलो. आज ही शेतीवरच बराचसा देशाचा अर्थव्यवस्था चालू आहे अवलंबून आहे. लोकांना रोजगार उपलब्ध होतोय परंतु याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो सरकारचा चांगला नाही आहे. कॅमेरामॅन सुजितसह संजय देसाई, लोकशाही न्यूज, सांगली. तर आपण ऐकलं की रघुनाथदादा पाटील यांनी या संपूर्ण अर्थसंकल्पावर टीका केली आहे. केंद्राचं हे जे बजेट आहे ते निराशाजनक असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणतात की यात शेतकऱ्यांपासून सर्वच वर्गाच्या तोंडाला पानं पुसणारा हा अर्थसंकल्प ठरला आहे, अशा शब्दात त्यांनी या संपूर्ण अर्थसंकल्पावर टीका केली आहे. रघुनाथदादा पाटलांची प्रतिक्रिया नुकतीच आपण ऐकलीत. आता यंदाचं बजेट हे मध्यमवर्गीयांना आणि शेतकऱ्यांना आनंद देणारं बजेट असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. याची सर्वांनाच उत्सुकता होती, पण आपण सगळेच जण बजेट पूर्ण ऐकल्यानंतर अतिशय आनंदी झालो असू की एका बाजूने वर्षभरामध्ये आर्थिक गाडं हे रुळावरून खाली उतरल्यानंतर सुद्धा शेवटच्या 5-6 महिन्यामध्ये ज्या प्रकारचं GST कलेक्शन, कारण GST कलेक्शन हे हा एक सिग्नल असतो, शेवटच्या 5 महिन्यामध्ये GST कलेक्शन हे मागच्या वर्षीपेक्षा जास्त झालं. त्यातून असं लक्षात येतं की आता हळूहळू आर्थिक गाडं हे रुळावर आलं आहे आणि त्यातून बजेट हे सगळ्यांनाच आनंद देणारं झालं. चंद्रकांत पाटलांना आपण ऐकलं. हा संपूर्ण बजेट शेतकऱ्यांना आणि मध्यमवर्गीयांना आनंद देणारा असल्याचं त्यांनी म्हटलंय. म्हणजे रघुनाथदादा पाटलांची प्रतिक्रिया आपण ऐकली. एकीकडे ते म्हणत आहेत की हा संपूर्ण बजेट हा केंद्राने निराशाजनक मानल्याचं त्यांनी म्हटलंय, तर चंद्रकांत पाटील यांनी या बजेटला सकारात्मक म्हटलंय. बजेटमधून मेट्रोला निधी सोडला तर महाराष्ट्राला काहीच मिळालेलं नाहीये, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. हे बजेट म्हणजे फक्त वाटाण्याच्या अक्षता आहेत असा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावलाय. 38,000 कोटी GSTचे देणं आहेच, परंतु एखाद्या विरोधी राज्य सरकारला कसा त्रास द्यावा आर्थिक, याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आजचं बजेट आहे. महाराष्ट्र शासनावर फार मोठा अन्याय करून फक्त मेट्रोलाच थोडीसं सहकार्य त्यांनी म्हणजे आर्थिक तरतूद केलेली आहे आणि संपूर्ण भरपूर तरतूद या होणाऱ्या राज्यांच्या निवडणुकीमध्ये केलेली आहे. विशेषतः पश्चिम बंगाल असेल, तामिळनाडू असेल, या राज्यांना भरपूर लयलूट केलेली आहे. म्हणजे कोरोनामुळे आर्थिक स्तोत्र आटल्यामुळं वास्तविक ज्या राज्यांचं देणं होतं ते देण्याची आवश्यकता होती. हसन मुश्रीफ यांनी सुद्धा या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केल्याचं आताच आपण ऐकलं. शेतकऱ्यांना दीडपट भाव किंवा हमी भाव देण्याची भाषा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला केवळ पानं पुसली आहेत, अशी प्रतिक्रिया राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. मोदी सरकारनं मांडलेलं बजेट म्हणजे वांझोट्या म्हशीला लेकरं, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली आहे. मोदी सरकारने मांडलेला बजेट हा वांजोट्या म्हशीला लेकरं चार असा प्रकार आहे. ज्या देशामध्ये वित्तीय तूट 9.5% पोचलेली आहे, GDP -7 आहे, खिशात नाही नोट आणि खैरातीची मोठ, अशी या संकल्पनेची कल्पना करता येईल. मुळात ज्या राज्यात निवडणुका आहेत त्या राज्यातील जनतेसाठी भरघोस अशी तरतूद आणि महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसण्याचं पाप या अर्थसंकल्पाने केलेलं आहे. वडेट्टीवार यांनी सुद्धा खरपूस समाचार घेतलाय केंद्राचा अर्थसंकल्पावरनं. आपण आताच ऐकलं. आजच्या अर्थसंकल्पावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुद्धा अत्यंत तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. खिशात नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. महाराष्ट्र देशाचं पोट भरतोय, मात्र महाराष्ट्राला काहीच मिळालं नसल्याची प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.
अनेक वर्ष बजेटमध्ये देशाच्या अर्थसंकल्पात आमच्यासारखे लोक महाराष्ट्र शोधण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्यात महाराष्ट्र काय दिसत नाही. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा डोलार हा जो आहे हा महाराष्ट्रातून मिळणाऱ्या महसुलावर, मुंबईतून खास मिळणाऱ्या महसुलावर टिकून असतो. पण सर्वाधिक निराशा ही महाराष्ट्राच्या वाट्याला आहे. मंडळी, माणसाच्या आयुष्यात शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे आता तुम्हाला मी सांगायची काही गरज नाही आहे. तरीही पोरांना मोठ्या शहरात पाठवून आपण त्यांना शिकवतो. त्यामुळं सरकारनं शिक्षण क्षेत्राला नक्की काय दिलं हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुम्हीच सांगा, भारतात 100 नव्या सैनिकी शाळा उभारू, SC विद्यार्थ्यांसाठी 35,000 कोटी रुपये देऊ, तर आपल्या ग्रामीण भागात एकलव्य योजनेअंतर्गत शाळा उभारू असं या सरकारनं या अर्थसंकल्पात म्हटलंय. सरकारी शाळा म्हटलं की आपण नाक मुरडतो. कितीही पैसे जाऊ द्या, पण आपलं पोरगं मात्र चांगल्या शाळेत शिकलं पाहिजे. त्यासाठी आपण वाटेल तितके पैसे खर्च करून वेळ प्रसंगी कर्ज काढूनही पोराला चांगल्या खाजगी शाळेत पाठवतो. पण आता सरकार म्हणतंय की देशातील 15,000 सरकारी शाळांचा दर्जा आम्ही सुधारू. ठीक आहे, पाहू बघू आता खरंच काय होतंय ते. ग्राफिकच्या माध्यमातून आपण आता अर्थसंकल्पातील काय तरतुदी काय आहेत ते नक्की समजावून घेऊया. शिक्षणासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. भारतात 100 नव्या सैनिकी शाळा उभारू असं अर्थसंकल्पात म्हटलंय. SC विद्यार्थ्यांसाठी 35,219 कोटी रुपये जाहीर केलेत. ग्रामीण भागात एकलव्य योजनेअंतर्गत शाळा उभारू असं सरकारनं म्हटलंय. तर उच्च शिक्षण आयोगाची लवकरच स्थापना करणार असल्याची घोषणाही सरकारनं केली. तब्बल 15,000 सरकारी शाळांचा दर्जा सुधारणार असं सरकारनं म्हटलंय. 4 कोटी दलित विद्यार्थ्यांसाठी विशेष योजना आणू, तसंच अनुसूचित विद्यार्थ्यांना 10वी नंतर शिष्यवृत्ती देऊ असं सुद्धा सरकारकडनं सांगण्यात आलंय. आदिवासी मुलांसाठी पायाभूत सुविधांची घोषणा सुद्धा सरकारनं केली आहे. लेहमध्ये केंद्रीय विद्यापीठ स्थापन करू अशी घोषणा केली. तर भारतातील प्रमुख भाषांना इंटरनेटवर आणणार असंही सरकारकडनं सांगण्यात आलंय. सौदी अरेबिया आणि जपानच्या मदतीनं कौशल्य प्रशिक्षण देऊ असंही सरकारनं म्हटलंय. मंडळी, अशा प्रकारे केंद्र सरकारनं शिक्षणासाठी भरीव तरतूद केली आहे. आपण बघितलं की 100 सैनिकी शाळा ह्या आम्ही उभारू असंच त्यांनी म्हटलंय. तर लेहमध्ये सुद्धा सेंट्रल युनिव्हर्सिटी उभारली जाईल अशी घोषणा केंद्र सरकारकडनं करण्यात आली आहे. मंडळी, गावातले म्हातारे नेहमी सांगतात, तब्येत चांगली तर सगळं चांगलं. कसं, गडी एकदम असा ठणठणीत असला पाहिजे. त्यात हा कोरोना भाऊ पण आलाय आपल्यासोबत. त्यामुळे सरकारनं आरोग्य क्षेत्रासाठी 2.23 लाख कोटी रुपये दिलेत. त्यात कोरोनावरील आता लसही आली आहे. या लसीकरणासाठी सुद्धा सरकारनं 35,000 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. मोबाईलमध्ये फक्त व्हॉट्सॲपच नसतं, तर आता 2 मोबाईल हॉस्पिटल सुद्धा सुरू करू असं सरकारनं म्हटलंय. पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेअंतर्गत ग्रामीण भागात 17,000 वेलनेस सेंटर उभारणार असल्याचं सरकारनं जाहीर केलंय. आरोग्य क्षेत्रासंबंधी सरकारनं काय या अर्थसंकल्पात घोषणा केल्यात ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. आरोग्य क्षेत्रासाठी 2.23 लाख कोटींची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. तर कोविड लसीकरणासाठी 35,000 कोटी रुपयांचा निधी तो दिलेला आहे. नवीन आरोग्य योजना ही 64,000 कोटींची असेल. आरोग्य क्षेत्रासाठीच्या तरतुदी आपण पाहतोय. स्वच्छ पाणी योजनेसाठी 2.87 लाख कोटींची घोषणा सरकारकडनं करण्यात आली आहे. स्वच्छ भारत योजनेसाठी 1.41 लाख कोटी रुपये देऊ असं सरकारनं सांगितलंय. 11,000 नवीन क्लिनिक सुरू करणार असल्याचंही सरकारकडनं सांगण्यात आलंय. 112 जिल्ह्यात मिशन पोषण योजना राबवणार असल्याचं केंद्र सरकारनं या अर्थसंकल्पात म्हटलंय. तर 15 अत्यावश्यक आरोग्य केंद्र उभारू असं सुद्धा केंद्र सरकारनं म्हटलंय. आणि 2 मोबाईल हॉस्पिटल्स सुरू करू असंही केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात मांडलंय. तर प्रत्येक जिल्ह्यात इंटिग्रेटेड लॅब उभारणार असल्याचंही म्हटलंय. राष्ट्रीय आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधांसाठी ही मोठी तरतूद करण्यात आली आहे. आपण पाहतोय आरोग्य क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पात काय तरतुदी आहेत. आरोग्य क्षेत्रासाठीच्या सुविधा तरतुदी आपण बघितल्यात. मंडळी, आपण आणखी हा अर्थसंकल्प काय आहे, त्यासाठी गावासाठी काय दिलंय, शेतीसाठी काय दिलंय, ह्या सगळ्या गोष्टी आरामात समजून घेऊया. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. ब्रेकनंतर स्वागत आहे आपलं मंडळी.
आपल्या गावाकडं एखादं म्हाताऱ्या माणसाचं पेन्शन सुरू असलं की कसं घरातले सगळेच जण त्या म्हाताऱ्याला लाडके असतात, त्याला लाड करतात. कारण आता आपल्या 75 वर्षांवरील आजोबांना जर पेन्शन सुरू असेल तर त्यावर कुठलाही कर म्हणजे टॅक्स हा आकारला जाणार नाही आहे. तसंच या टॅक्स स्लॅबमध्ये कुठलेही बदल हे करण्यात आलेले नाही आहेत. टॅक्स ऑडिटची जी मर्यादा असते ना ती 10 कोटींपर्यंत करण्यात आली आहे. आपण ग्राफिकच्या माध्यमातून हे चित्र पाहूयात. अर्थसंकल्पात काय तरतुदी आहेत करासंदर्भात. करधारकांना नेमकं काय मिळालंय? नोकरदारांना या अर्थसंकल्पातून कुठलाही दिलासा मिळालेला नाही आहे. आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहतोय टॅक्स स्लॅबमध्ये कुठलेही बदल करण्यात आलेले नाही आहेत. करधारकांना काय मिळालं आपण पाहतोय. 75 वर्षांवरील पेन्शनधारकांना करमाफीची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. तर NRIना करात सवलत मिळणार आहे. करधारकांसाठी आपण सर्व तरतुदी पाहतोय. कॉर्पोरेट टॅक्समध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. तर टॅक्स ऑडिटची मर्यादा ही 10 कोटींपर्यंत या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. याची घोषणा आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. मंडळी, बजेट आला का दुसऱ्या दिवशी आपल्या गावात जो पेपर येतो तो पेपर वाचणाऱ्याची सुरुवात त्याच्यापासून असते की नेमकं आज जो काल अर्थसंकल्प सादर झालाय त्यात काय महाग झालंय आणि काय स्वस्त झालं हे आधी बघू द्या. त्यामुळं काय महाग होणार आहे या अर्थसंकल्पामुळे आणि काय स्वस्त झालंय हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. काय स्वस्त आणि काय महाग आपण पाहतोय. सिगारेट्स, तंबाखू पदार्थ हे महागणार आहे त्या अर्थसंकल्पानंतर. ग्राफिकच्या माध्यमातून आपण चित्र पाहतोय. आयात केलेली वैद्यकीय उपकरणं सुद्धा महागणार असल्याचं या अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलंय. आयात केलेले फुटवेअर्स असतील, फर्निचर असतील हे महाग होणार आहे. काय स्वस्त आणि काय महाग या अर्थसंकल्पात आपण पाहतोय. पेट्रोल आणि डिझेल महाग होणार आहे. काय स्वस्त आणि काय महाग याचं संपूर्ण चित्र आपण समजावून घेतोय. स्वदेशी चप्पल, बूट हे स्वस्त होणार आहेत. अर्थसंकल्पात या संबंधीची तरतूद करण्यात आली आहे. मोबाईल फोन आणि मोबाईलचं चार्जर हे महागणार आहे या अर्थसंकल्पानंतर अशी तरतूद यात करण्यात आली आहे. मोबाईल फोनवर जास्तीत जास्त 2.5% कर आता असणार आहे. भारतात बनवलेले मोबाईल स्वस्त होणार आहेत. मोबाईल स्वस्त होणार आहेत अशी मोठी घोषणा तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. सोन्यावरची जी कस्टम ड्युटी असते ती आता कमी होणार आहे या अर्थसंकल्पानंतर. आपण काय स्वस्त आणि काय महाग हे चित्र पाहतोय. सोने, चांदी हे स्वस्त होणार आहे. त्यानंतर अर्थसंकल्पातील सर्व तरतुदी आपण समजून घेतोय. परदेशी कपडे महागणार आहेत मात्र स्वदेशी कपडे हे स्वस्त होणार आहेत. काय स्वस्त आणि काय महाग. लोखंड, स्टील स्वस्त होण्याची शक्यता ही वर्तवली जाते सध्या अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू महागणार आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तू मात्र या महागण्याची शक्यता आता वर्तवली जाते. काय स्वस्त काय महाग आपण पाहतोय. चामड्याच्या वस्तू ह्या स्वस्त होणार आहेत. कापूस, कच्च्या रेशमवरील कस्टम ड्युटी वाढवली आहे सरकारनं. काय स्वस्त झालं आणि काय महाग झालं हे आपण बजेट नंतरचं समजून घेतोय. लाईट वेट कोटेड पेपर स्वस्त होणार आहेत. प्रक्रिया न केलेली साखरही स्वस्त होणार असल्याचं समजतंय. या अर्थसंकल्पानंतर ॲग्रो ॲनिमल बेस्ड उत्पादनं स्वस्त होणार आहेत. काय स्वस्त झालंय आणि काय महाग हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. अल्कोहोलचा समावेश असलेली काही विशिष्ट पेय आता स्वस्त होणार आहेत या अर्थसंकल्पानंतर. सोया फायबर, सोया प्रोटीन हे सुद्धा स्वस्त होणार आहे. आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण हे सर्व चित्र समजावून घेतोय. काय स्वस्त झालंय आणि काय महाग हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेतोय. सोया फायबर आणि सोया प्रोटीन स्वस्त होणार आहे. तर मंडळी, आपण काय स्वस्त झालं आणि काय महाग झालं हे आपण बघितलं. कारण दरवर्षी जेव्हा बजेट सादर होतो त्यावर्षी आपल्याला याचीच उत्सुकता असते की बाबा आता शेती असेल, कृषी क्षेत्र असेल, आपला रोजगार असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, ह्या सगळ्या गोष्टींसंदर्भात सरकार नेहमी काय घोषणा करतं किंवा काही नवीन पॅकेज आहे का बाबा असं गावाकडं आदल्या दिवशीच चर्चा सुरू होते की उद्या बजेट आहे, उद्या बजेट येणार आहे. बजेट येणार आहे म्हणजे काय तर कुठली घोषणा होणार आहे, सरकार कुठल्या क्षेत्रासाठी, विशेषतः शेती क्षेत्रासाठी किती बजेट जाहीर करणार आहे, कुठल्या तरतुदी, काही विशेष योजना, काही पॅकेजेस आहेत का याची गावाकडं नेहमीच चर्चा सुरू असते. आणि हेच बजेट आता आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी
संसदेत सादर केलं आहे. त्यांनी कृषी क्षेत्रासाठी कुठल्या घोषणा केल्यात, कुठल्या नवनवीन योजना आणल्यात, त्याचबरोबर आरोग्य क्षेत्र असेल, शिक्षण असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्राचं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून किंवा व्हिज्युअल्सच्या माध्यमातून हे सर्व चित्र हळूहळू समजावून घेतोय. आता हे बजेट सादर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची काय प्रतिक्रिया आहे, त्यांना नेमकं कसं वाटतंय पाहूया. कोरोना ने दुनिया में जो प्रभाव पैदा किया उसने पूरी मानव जाति को हिलाकर रख दिया है. इन परिस्थितियों के बीच आज का बजट भारत के आत्मविश्वास को उजागर करने वाला है और साथ ही दुनिया में एक नया आत्मविश्वास भरने वाला है. आज के बजट में आत्मनिर्भरता का विजन भी है और हर नागरिक, हर वर्ग का समावेश भी है. हम इस बजट में जिन सिद्धांतों को लेकर चले हैं. मंडळी, आताच आपण आपल्या पंतप्रधानांची प्रतिक्रिया ऐकली. मंडळी, आता तुम्हीच ठरवा तुम्हाला या बजेटमधनं काय मिळणार आहे ते, कारण ह्या बजेटची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होणार आहे. होय, मला ठाऊक आहे 1 एप्रिल म्हणजे एप्रिल फुलचा दिवस आणि याच दिवसापासून हे बजेट लागू होत आहे की नाही गंमत. चला तर मंडळी, पुन्हा भेटूया कुठल्या वेगळ्या टायमाला. तोपर्यंत पाहत रहा लोकशाही न्यूज. राम राम.